नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षांची किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत काय नाव राहुल सर खिल्लारे यांच्या शेतामध्ये आणि आपल्या समोर आहेत प्रगतशील शेतकरी रणवीर साहेब। त्यांची व्यवस्थापन पहा, मस्त आहे। सध्या ड्रीप आतरून घेतला आहे, ही ड्रीप लाईन, आणि यांची लावगण पहा, मस्त आहे ना। 6 इंचावर जवळपास कंद आहे। असं जर कंद किंवा शेंग जर आपण टाकली तर अर्थार्थी आपल्याला एका थोमाला म्हणजे एका शेंगाला किंवा एका कोमाला याचा फुटवा चालू झाला। 50 दिवस होऊन गेले ना। हां, 50 दिवस होऊन गेले की फुटवा दिसायला लागतो तुम्हाला। हे पहा, इथं यायला फुटवा। 50 दिवसाच्या नंतर फुटवा यायला सुरुवात होते, तर 50 दिवस ते 90 दिवसामध्ये फुटवा पूर्ण होतो। तर फुटव्याचं व्यवस्थापन आता आपल्याला करायचं आहे। किशोर रणवीर साहेबांना खूप छान डेव्हलपमेंट केलं आहे। चारी कोपरे प्लॉट सारखा आहे। याचं उत्पादन आपल्याला निश्चितच चांगलं मिळेल। तर मित्रांनो, आता जे फुटव्यासाठी व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला, दुसरा खताचा डोस बेसल डोस द्यायचा। पहिला बेसल डोस कोणता दिला आहे त्याला पाहून आपण दुसरा खताचा डोस रिकमेंडेड करतो आणि माती परीक्षणाच्या अहवालानुसार त्याचं व्यवस्थापन करतो। तर ज्याही शेतकऱ्यांनी माती परीक्षण केलं आहे त्यांच्या माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण पुढील खताचं व्यवस्थापन करू। तर याचं स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल एक पूर्ण झालेलं आहे। तर ड्रेंचिंग शेड्यूल याचं 28 दिवसाला आहे आणि स्प्रे शेड्यूल प्रति 7 दिवसाला आहे। तर याचं असं स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूलचं व्यवस्थापन आहे। एक वेळेस वखरणी डवरणी केलेली आहे आणि माती लावून घेतलेली आहे। आणि दुसरं म्हणजे आता पुढं माती लावू नका। हां, फुटवा निघाल्यानंतर माती लावा, कारण माती जर आता डबल लावली तर फुटव्याला अडचण करते। त्यामुळे आता फुटवा व्यवस्थित होऊस्त्रोक आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा फुटवा व्यवस्थित निघूस्त्रोक परत माती नाही लावायची। तर याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन, नत्रस्फुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त लोह मंगल बोरॉन, कॉपर मॉलिब्डो आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रलचं व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी। तर झाडाची साईज सगळी सारखी आहे। लावगण मस्त केली। छान राखून जा। या हळदीमध्ये आणि ह्या आपल्या प्लॉटमध्ये फक्त लावगणीमध्ये 1 दिवसाचा फरक आहे। पहा, अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आणि लावगण जर व्यवस्थित केली तर किती डिफरन्स राहतो हे तुम्हाला समोर प्लॉटवरती पाहायला मिळतं। तर हळदीचं मुख्य उत्पादन वाढीचं सूत्र म्हणजे लावगणीची पद्धत, योग्य लावगणीची पद्धत आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी बियाणं शुद्ध घ्या। त्याच्यानंतर बारीक सारीक बियाणे घेऊ नका। सडन लागलेलं बियाणं जे तुम्ही स्टोअर केल्यानंतर बियाणं चांगलं व्यवस्थित स्टोअर करा आणि ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेस बारीक सारीक घेऊ नका। चांगलं निवडून शेंग घ्या। कंद असेल तर कंद बाजूला काढा, शेंग बाजूला काढा आणि कंदाची लावगण एका साईडला करा, बाकीचं शेंगाची लावगण करा। अशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करायचं। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस न विसरता बीज प्रक्रिया करून घ्यायची। कारण बीज प्रक्रिया कशामुळे करायची, कारण हे कंद आपण लावतो किंवा शेंग लावतो तर यावर बुरशी लवकर येत असते। तर गुड लक बुरशीचा सुळसुळाट आपल्या प्लॉटमध्ये राहावा आणि बॅड लक बुरशीचं आपल्या प्लॉटमध्ये विनाकारण आपल्याला त्रास देईल अशी बॅड लक बुरशी आपल्या प्लॉटमध्ये नसावी, यासाठी आपण जे बुरशीनाशक घेतो ते बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत बाकीचे काही कंटेन्स घेऊन बीज प्रक्रिया जर करून लवकर लावलं आपण ताबडतोब, म्हणजे बीज प्रक्रिया आज केली आणि 24 तासामध्ये जर ते बियाणं आपण रानामध्ये टाकलं तर पुढे काही प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येत नाही आहे। तर हे आहे त्याचं बीज प्रक्रियाचं महत्त्व। आणि दुसरी गोष्ट, आपलं जे खताचं व्यवस्थापन आहे तर नत्रस्फुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य
तर पहिला डोस कसा द्यायचा, पहिला डोस द्यायचा आपल्याला व्हेजिटेरियन ग्रोथ चांगली होण्यासाठी किंवा जर्मिनेशन होण्यासाठी सगळ्याच प्रकारची खतं लागतात. ते त्यासाठी आपल्याला बेसल डोस आपण शेणखत जे घेतो बेडवर टाकायला, त्यामध्ये सॉईलच्या आपल्या माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार आपण पहिला बेसल डोस घेतो. तर तो बेसल डोस व्यवस्थित घ्यावा. इथं लाईन टाकली नाही का, मला वाटलं विसरलंच, जॉईनर आणावं लागेल ना. तर बेसल डोस आता जाता येतं ना. बेसल डोस जर व्यवस्थित आपण टाकला बेडवर तर आपलं चांगलं व्यवस्थापन होतं, म्हणजे जर्मिनेशन चांगलं होतं. आणि जर्मिनेशन जर सगळं सारखं झालं तर तुमचा प्लॉट शेवटपर्यंत सगळा सारखा राहतो. तर हे आहे त्याचं कारण. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस बाया लागवण करतात टोपल्यामध्ये ज्यावेळेस आपण बियाणे घेतो आणि पाठीमागून जे बारीक बारीक सारखं राहतं तर तेच लावत चालतात. तर तेच काय करायचं की बारीक जर टोपल्यामध्ये बियाणं उरलं असेल तर ते बाजूला काढायचं. जरी समजा बियाणं कमी पडणं असं वाटत असलं तर बाजूला चावळ्यावर टाकून द्या आणि नंतर चांगले चांगले शेंगाची लागवण करून घ्या. आणि नंतर 2-3 बेड त्या बारीकीचेच करा. अलग लक्षात. तर अशा पद्धतीने तसं जर व्यवस्थापन केलं तर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये खालीवरी जे दिसतं तुम्हाला, आता हे पाठीमागून निघाले, हे बघा बरं ठोमदार किती मूळ खूप उंच गेला, हे पाठीमागं राहिलं. तर काय होतं की आता याची सावली याच्यावर पडती, याच्यावर, तर हे कमीच ग्रो होतं. मग कमी ग्रो झालं की त्याची शेंग पण पुन्हा तुम्हाला बारीकच राहते. असं असतं. म्हणजे त्याच्या पानावर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होणार नाही सावली मिळाल्यामुळं, आणि ते अन्न अपटेक करू शकणार नाही. आणि अन्न जर अपटेक नाही करू शकलं तर तिथं तुम्हाला त्याला न्यूट्रिशन कमी पडतात. आणि न्यूट्रिशन कमी पडलं की अर्थार्थी ते कमकुवतच राहील. आणि कमकुवत राहिलं की तुम्हाला उत्पादन पण ते कमीच देईल. लक्षात. त्यासाठी काय करायचं, हे जे आपण बारीक सारीक टोपल्यात लावते वेळेस राहिलं ना की लगेच टाकून देतात बाय. हे असं टाकू नका म्हणायचं. जरी समजा राहिलं टोपल्यामध्ये ते राहू दे म्हणायचं. त्या टोपल्यातलं आपण घेऊन जायचं, त्यांना चांगल्या शेंगाचं टोपलं आणून द्यायचं. हे लागवण करते वेळेस तुम्ही लक्ष द्या जा. आता यावेळेस तर झालं, दुसऱ्या वेळेस लक्ष द्या. तरी पण रणवीर साहेबांनं खूप छान व्यवस्थापन केलं, मस्त. त्यांचे धन्यवाद. तर मित्रांनो, कसा वाटला प्लॉट आमचा, लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या बी काही जर अडचणी असतील तर तुमच्या अडचणीचं सोल्युशन करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. या नंबरवर कॉल करू नका कृपया. व्हॉट्सअपवर तुमचे काही कमेंट्स बॉक्समध्ये काही प्रश्न असतील तर ते टाका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. जय 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 जवान, जय किसान. थँक्यू, धन्यवाद. चारी कोपरे सारखा प्लॉट आहे आपण पाहिला, मस्त. सब लाईन काढली नाही का? नाही, राहू दे, काय अडचण नाही.